शुभमन गिल आणि प्रभसिमरन सिंग या दोघांशी एकत्र गप्पा मारल्या होत्या इंदोरमध्ये. मुश्ताक अली ट्रॉफीची लीग स्टेज कव्हर करायला गेलो होतो. तिकडे त्या टुर्नामेंटला जाताना माझ्या हिट लिस्टवर प्रभसिमरन सिंग, शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर ही खेळाडूंची नावं होती की ते कसे करतायत ते बघू. तर तेव्हापासून प्रभसिमरन सिंग गेल्या वर्षीपर्यंत प्रभसिमरन सिंग हा आपल्याला जे असं आपण लहानपणी आम्ही ऐकायचो, म्हणजे तुझं मला खात्री नाही आलो, डोळे मिटून मारणाऱ्या खेळाडूंपैकी वाटायचा. पण रिकी पॉन्टिंगनी जेवढा फायदा श्रेयस अय्यरला झालाय असं रूढार्थाने समजलं जातं, तेवढाच किंवा तसोभर जास्त फायदा प्रभसिमरन सिंगला झालाय. कारण का रिकी पॉन्टिंगचा लाडका बॅटर होता प्रभसिमरन सिंग. त्यांना जे तेव्हा टेन्शनच्या वेळेस झालं होतं ना रिकी पॉन्टिंग येताना, तेव्हा रिकी पॉन्टिंगने सांगितलं प्रभसिमरन हवा, त्याच्यामुळे प्रभसिमरन रिटेन झाला होता. अशी ती गंमत आहे. त्यांनी जे 2च डोमेस्टिक प्लेयर्स रिटेन केले त्यातले, तो एकदा विश्वास दाखवला गेल्यानंतर, आणि आता प्रभसिमरन सिंग ओव्हर द इयर्सची मॅच्युरिटी आली आहे की प्रत्येक बॉलला रिस्क घ्यायची गरज नाहीये, कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं आणि मग पुढचा मुद्दा किती एक्झिक्यूट करणं, या बाबतीत प्रभसिमरन सिंग आता हातखंड आहे.